वसई किल्ल्यात आलेल्या बिबट्याला आता 8 दिवस पूर्ण झालेत, परंतु बिबट्या काही हाती लागत नाही। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी 2 पिंजरे लावण्यात आलेले आहेत आणि या पिंजऱ्यामध्ये बिबट्या आता सापडेल अशी आता आशा व्यक्त करण्यात येत आहे। रोज बिबट्या हा स्थानिकांना दिसतोय। काल रात्री देखील या बिबट्याने रस्ता क्रॉस करून रेलिंगच्या दिशेने प्रवास केला। आज दुपारी देखील रेलिंगच्या साइडून पुन्हा भुयाराच्या दिशेने प्रवेश केलेला आहे। ज्या ठिकाणी पहिल्या दिवशी ते पायाचे ठसे सापडले होते त्याच्या आसपास 2 पिंजरे लावले असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे। कारण या संपूर्ण घटनेबाबत वन विभाग काहीही कॅमेऱ्यासमोर बोलण्यास तयार नाही किंवा ऑफ कॅमेरा देखील कुठचीही माहिती देण्यास तयार नाही। परंतु आम्हाला जी खात्रीलायक बातमी सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे की 2 पिंजरे आता लावलेले आहेत। आता बिबट्या या पिंजऱ्यात कधी येतो हे पाहावं लागणार आहे। अशा लोकांनी देखील माहिती दिलेली आहे की या ज्या ठिकाणी याचे फुटप्रिंट सापडले होते त्याच्या बाजूला एक छोटंसं भुयार आहे आणि या भुयारामध्ये बिबट्या वास्तव्य करत असल्याचा कुठेतरी डाऊट आहे। परंतु 8 दिवसापासून वन विभागाने केवळ बघ्याची भूमिका घेतलेली आहे। बिबट्याचा वावर खुलेआम आहे, परंतु वन विभाग एवढं संत गतीने का कारवाई करते हे कळत नाही। एकीकडे असा नियम सांगितला जातो की प्रत्येक टप्पा पार केल्यानंतर पिंजरा येतो आणि पिंजऱ्यासाठी जे आहे की नागपूरला पत्रव्यवहार करावा लागतो। मग त्याच्यासाठी 8 दिवस का लागले हा सवाल आता उपस्थित झालेला आहे। मागील 8 दिवसात तरी या बिबट्याने कोणावरही हल्ला केला नाही, फक्त तिकडचे स्थानिक कुत्रे असतील किंवा बकऱ्या असतील यांच्यावर हल्ला केलेला आहे। तर दुसरीकडे हा बिबट्या नेमका आला कुठच्या